अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते, त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं. आता पडलं नसतं. कसले डोके असतील तर डोकेदुखी होईल ना. फक्त निवडून येणं म्हणजे डोकी नाहीत ना. ती डोकी मोजायला ठीक आहे, पण डोक्यात काहीतरी हवं. बोलिये. आणखी एक विधान आहे. काल रावसाहेब दानवे असं म्हणाले होते की जर उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर आम्हाला आणखी जागा मिळाल्या. बघा, रावसाहेब दानवे किंवा भारतीय जनता पक्ष कधी कोणत्या विषयावरती उड्या मारतील ते सांगता येत नाही. तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हाला नकोसे झालो. तेव्हा तुम्ही जाऊन अमित शहाना सांगितलं नाहीत ना की जो शब्द दिलाय तो पाळा. उद्धव ठाकरे आणि शिवसेना आपल्याला गरजेची आहे. तेव्हा तुमची तोंड का शिवली होती का? आता तुम्ही जे आम्हाला द्यायला जो शब्द होता तसंच तसं तुम्ही एकनाथ शिंदेला दिलं. आताही द्यायचा प्रयत्न करताय, पण तुम्हाला बाळासाहेब ठाकरे नको होते. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव नको होतं. तुम्हाला खरे ठाकरे नको होते. तुम्हाला मातोश्री नको होती. तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट उद्धव ठाकरे आणि त्यांची खरी शिवसेना यांना जमीनदोस्त करण्याचं तुमचं स्वप्न होतं. आता तुम्हाला हळूहळू कळेल खरं काय आणि खोटं काय. रावसाहेब ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री पदाबाबत जी लवचिकता दाखवली तशी जर 2019 साली उद्धव ठाकरेंनी दाखवली. तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. तुम्ही राजकीय अभ्यासात कमी पडताय. एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद दिलं होतं, हे आता जे म्हणत नाही. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी भोगलेलं आहे. तेव्हा जर ते